नमस्कार. मी आणि स्वामी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. स्वामी म्हणतात की बाळा, एक प्रश्न आहे तुझ्यासाठी. तुला कधी असं झालंय का की घड्याळाकडे सहज नजर गेली आणि नेमकं तुला 11:11 असं दिसलं? किंवा वारंवार जर घड्याळामध्ये 5:11 असं दिसत दिसत असेल, जाणवत असेल, तर बाळा, हे काही साधं नाही. हा योगायोग नाही. हे घड्याळाचं भान चुकणंही नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात की मी जेव्हा बोलू शकत नाही तेव्हा संकेतातून बोलतो. बाळा, ही वेळ तुला वारंवार दिसत असेल तर समज की स्वामी तुझ्याकडे पाहत आहेत. तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा आहे. कदाचित संकट संपायला आले. कदाचित तुझी मनोकामना ऐकली गेली आहे किंवा स्वामी तुला सावध करतायत. पण बाळा, 11:11 किंवा 5:11 दिसण्यामागचं खरं गूढ आज मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश कदाचित फक्त तुमच्यासाठीच असेल. बाळा, आपण रोज कितीतरी वेळा घड्याळ पाहतो, पण आतल्या आत काही वेळा अशा असतात ज्या आपल्या मनावर ठसतात. घड्याळाकडे पाहिलं आणि पुन्हा पुन्हा तीच वेळ दिसत असेल, 11:11 आणि 5:11, म्हणजे 11:11 आणि 5:11. आणि ते कदाचित नाही, दिवसातून अनेकदा, कधी मोबाईलवर, कधी भिंतीवरच्या घड्याळावर, कधी कुणाच्या स्टेजवर, कुणाच्या स्टेटसवर, तर कधी अचानक स्वप्नात सुद्धा. बाळा, असं का होतं? हे फक्त योगायोग आहे का, की मनाचा भास आहे? लोक म्हणतात, अरे काही नाही रे, वेळच आहे ती. पण अध्यात्म असं सांगत नाही. शास्त्र, संत आणि अनुभवी साधक सांगतात की जेव्हा एखादी विशिष्ट वेळ वारंवार आपल्याला दिसते तेव्हा ती वेळ नसते, तो संकेत असतो. आणि विशेष म्हणजे 11:11 आणि 5:11 या वेळा अध्यात्मात फार शक्तिशाली मानल्या जात आहेत. श्री स्वामी समर्थांसारखे सद्गुरू सरळ शब्दात बोलत नाहीत. नेहमी ते आपल्या जीवनात घडणाऱ्या संकटामधून, घटनांमधून, संकेतामधून आणि अशाच वेळांमधून आपल्याशी संवाद साधत असतात. तर स्वामी म्हणतात की बाळा, जर तुला ही वेळ वारंवार दिसत असेल तर समज तू साधा माणूस नाहीये. तुझ्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे. कधी हा संकेत कृपेचा असतो, कधी इशाराचा, तर कधी फक्त एवढाच सांगण्यासाठी की मी तुझ्या सोबत आहे. आता पुढे आपण समजून घेणार आहोत की 11:11 म्हणजे नेमकं काय सांगते आणि 5:11, 11:11 म्हणजे नेमकं काय सांगत असतं आणि 5:11 का दिसते, फक्त निवडक लोकांनाच का? शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामींचा हा संदेश समजून घेतलात तर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही, बदलून जाईल. स्वामी म्हणतात की बाळा, आता नीट ऐक, कारण 11:11 ही फक्त वेळच नाही, ती एक जागृतीची घंटा आहे. अध्यात्मात असं मानलं जाते की जेव्हा घड्याळावर 11:11 दिसतायत तेव्हा मन, बुद्धी आणि आत्मा एकाच क्षणी सजग होत असतात. श्री स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु संकेत देत असतो. तर बाळा, 11:11 दिसणं म्हणजे स्वामी तुझ्याकडे स्वतः पाहत आहेत. तुझ्या आयुष्यात चाललेला संघर्ष, तुझ्या डोळ्यातलं दुःख,
आणि तुझ्या मनातली प्रार्थना स्वामींनी ऐकलेली आहे. ही वेळच सांगत असते की तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझं कर्म तुझं शुद्ध होत चाललेलं आहे आणि तुझ्या आयुष्यात लवकरच एक शुभ वळण येणार आहे. बाळा, खूप वेळा असं होतं जेव्हा मन खचलेलं असतं आणि घड्याळांकडे पाहिलं तर तेव्हा नेमकं समजतं 11:11 दिसतं. हा स्वामींचा हात डोक्यावर ठेवल्यासारखा एक शांत संदेश असतो की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे. काही साधक तर सांगतात 11:11 दिसताना मनात जे विचार असतात तेच विचार लवकर सत्यात उतरतात. म्हणूनच 11:11 घड्याळात दिसली की नकारात्मक विचार करू नका. त्या क्षणी मनात स्वामींचं नाव घ्या आणि मनोकामना सांगा. कारण ही वेळ प्रार्थनेची खिडकी असते. 11:11 म्हणजे केवळ हा आश्वासनच नाही, तर तो एक इशाराही आहे. आता वेळ आहे तुझं आयुष्य बदलायची, आळस सोडायचा, भीती दूर करायची आणि विश्वास ठेवायचा स्वामींवर. पण बाळा, सगळ्यांनाच 11:11 दिसतं असं नाही आणि ज्यांना दिसते त्यांच्यासाठी पुढचा संकेत अजून खूप खोल आहे. आता पुढे आपण पाहणारच आहोत की 5:11 ही वेळ काय सांगते आणि ती 11:11 वेगळी का आहे. शेवटपर्यंत नक्कीच ऐका. बाळा, 5:11 ही वेळ 11:11 सारखी गोड आहे, पण ती खूप भारी आहे. 11:11 आश्वासन देते, पण 5:11 ही आपल्याला इशारा देत असते. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की बाळा, संकट येण्याआधी मी तुला संकेत देत असतो, पण समजून घेणं हे तुझ्या हाती असतं. जेव्हा तुला वारंवार 5:11 दिसते तेव्हा तू समज की तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल तुझ्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. तो बदल चांगला असू शकतो, पण त्याआधी तुला काही गोष्टी सोडाव्या लागतील. काही सवयी, काही माणसं आणि काही नकारात्मक विचारसुद्धा. 5:11 हे सांगत असते की आता जरा थांब, स्वतःकडे बघ, चूक कुठे होते ते समजून घे. बाळा, खूप वेळा 5:11 अशा लोकांना दिसते जे चुकीच्या मार्गावर असतात, पण मनाने खूप चांगले असतात. स्वामी त्यांना सरळ शिक्षा देत नाहीत, ते आधी सावध करतात. 5:11 म्हणजे स्वामींची करडी नजर नाही, तर काळजीची नजर आहे. या वेळेला घड्याळ पाहिलं की मन अस्वस्थ होतं, कारण आत्मा आतून आपला हललेला असतो. तो सांगतो की आता बदल गरजेचा आहे. जर तू या संकेताकडे दुर्लक्ष केलंस तर पुढे अडचणी वाढू शकतात. पण जर तू ऐकलंस तर संकट कधीच तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणूनच स्वामी म्हणतात की बाळा, 5:11 दिसली की घाबरू नकोस. त्या क्षणी स्वामींचं नाव घे आणि स्वतःला एक प्रश्न विचार की मी योग्य चालतोय ना. कारण स्वामी पडू देत नाहीत, ते आधी जागं करतात. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या लोकांना 11:11 आणि 5:11 जास्त दिसते आणि फक्त त्यांनाच का हे संकेत मिळतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ सगळ्यांनाच दिसत नाही. दिवसात लाखो लोक घड्याळाकडे पाहतात,
पण 11 वाजून 11 मिनिटं आणि 5 वाजून 11 मिनिटं फक्त निवडक लोकांनाच वारंवार दिसते. श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्यांचं मन ऐकायला तयार असतं ना, त्यालाच मी संकेत देतो. पहिले असे लोक असतात जे आयुष्यात फार त्रासात असतात. मनातून थकलेले, आतून कोसळलेले, पण तरीही देवावर विश्वास ठेवणारे. अशा वेळी स्वामी सांगतात की बाळा थांब, बाळा थांब, मी तुझ्या सोबत आहे. दुसरे असे लोक असतात जे चुकीच्या वाटेवर न कळत चाललेले असतात. त्यांचं मन वाईट नसतं, पण निर्णय मात्र चुकत असतात. अशांना 5-11 जास्त दिसते. ती वेळ त्यांना सांगत असते की आता थांब आणि स्वतःकडे बघ. आणि तिसरे लोक असे असतात की जे आयुष्यात काहीतरी मोठं बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. जसे की नवीन सुरुवात, नवीन निर्णय, नवीन मार्ग. अशांनाच स्वामी 11-11 दिसते. ती वेळ त्यांना धैर्य देते की तू योग्य दिशेने चालला आहेस. आणि एक विशेष प्रकारचा माणूस असतो जो कोणालाच काही सांगत नाही, पण आतून सतत स्वामींशी बोलत असतो. अशा भक्तांना स्वामी संकेत देतात, कारण त्यांचं नातं शब्दांपलीकडचं असतं. म्हणूनच जर तुम्हाला ही वेळ वारंवार दिसत असेल तर स्वतःला कमी लेखू नका. हे चिन्ह आहे की स्वामींनी तुमची दखल घेतली आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत की खऱ्या आयुष्यात घडलेली एक अनुभव कथा, ज्यात 11-11 दिसायचं आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदलूनच गेलं. कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आता मी तुम्हाला एक अनुभव सांगते. हा अनुभव ऐकताना तुम्हाला कुठेतरी स्वतःचंच आयुष्य दिसेल. एका साध्या माणसाची ही गोष्ट आहे. नाव सांगत नाही, पण त्याचं खूप मोठं दुःख होतं. नोकरी गेली होती त्याची. घरात त्याच्या सतत वाद होत होते आणि मनात एकच प्रश्न होता त्याच्या की स्वामी, माझं कुठे चुकतंय का? एके दिवशी तो शांत बसलेला असताना मोबाईल पाहतो. नेमकी वेळ तेच होती, 11-11. तो हसला आणि मनातच म्हणाला, आजकाल ही वेळ खूपच दिसते. पण त्याच दिवशी संध्याकाळी परत भिंतीवरचं घड्याळ पाहिलं आणि पुन्हा तेच 11 वाजून 11 मिनिटं. तर त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि पहिल्यांदाच त्याने मनापासून म्हटलं, स्वामी, जर तुम्ही आहात तर माझा मार्ग मला दाखवा. त्या दिवसापासून तो एकच गोष्ट करू लागला. 11-11 दिसलं की काम थांबवायचं, डोळे मिटायचा आणि स्वामींचं नाव घ्यायचं. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल व्हायला लागला आणि मन त्याचं शांत झालं आणि त्याचे निर्णयसुद्धा स्पष्ट झाले. ज्या दिवशी त्याला नवीन नोकरीचा फोन आला ना, त्यावेळी घड्याळात काय वाजले होते तुम्हाला माहिती आहे का? 11 वाजून 11 मिनिटं. तो योगायोग नव्हता, ते उत्तर होतं. पण गोष्ट इथंच संपत नाही, तर काही दिवसांनी त्याला 5 वाजून 11 मिनिटंसुद्धा दिसायला लागली. आणि त्याच काळात त्याने एक चुकीचा निर्णय घ्यायचा विचार केला. 5 वाजून 11 मिनिटं पाहून तो थांबला आणि स्वतःला प्रश्न विचारला आणि तो निर्णय बदलला. आज तो स्वतः म्हणतोय की जर त्यावेळी स्वामींचा संकेत मी ऐकला नसता तर कदाचित मी बरंच काही गमावलं असतं. स्वामी कधीच थेट समोर येत नाहीत, पण जे पाहू शकतात ना, त्यांना ते संकेत देतातच. आता आपण पाहणार आहोत की हे संकेत कृपेचे आहेत की इशाऱ्याचे, आणि यात आपण काय काळजी घ्यायला हवी ते पाहूयात. खरं सांगू का, हे दोन्ही आहेत.
आता आपण सर्वात मोठा प्रश्न आहे, 11-11 आणि 5-11 हे संकेत कृपेचे आहेत की इशाऱ्याचे? खरं सांगू का तुम्हाला, हे दोन्ही आहेत. श्री स्वामी समर्थ कधीच भीती दाखवत नाहीत, पण ते डोळे उघडतात. 11 वाजून 11 मिनिटं हा स्वामींचा हात डोक्यावर ठेवलेला आहे ते सांगण्याचा संकेत, की तू एकटा नाहीस, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. ही वेळ येते तेव्हा तुझं मन शांत होतं, अशा निर्णय होते निर्माण होते आणि आतून एक आवाज येतो, सगळं काही ठीक होईल. म्हणजेच 11 वाजून 11 मिनिटं ही कृपेची खूण आहे, पण 5 वाजून 11 मिनिटं ती वेगळी आहे. म्हणजे 5 वाजून 11 म्हणजे स्वामींचं बोट उगारलेलं नाही, तर खांद्यावर हात ठेवलेला आहे. ते सांगतायत की आता थांब, हा मार्ग योग्य नाहीये, वेळ आहे स्वतःला बदलण्याची. बाळा, इशारा म्हणजे शिक्षा नसते, इशारा म्हणजे संकट येण्याआधीची दया. जे ऐकतात तेच वाचतात, जे दुर्लक्ष करतात तेच शिकतात दुखावून. म्हणून जर तुम्हाला 5-11 दिसत असेल तर घाबरू नका. स्वामी तुमच्यावर रागावलेले नाही आहेत, ते तुम्हाला वाचवायला आले आहेत. आणि लक्षात ठेवा, कृपा आणि इशारा दोन्हीही प्रेमातूनच येतात. आता आपण पाहूयात की ही वेळ दिसली की नेमकं काय करावं. एक छोटी कृती जी तुमचं आयुष्य हलकं करेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारण संकेत समजेल पण योग्य कृती केली नाही तर त्याचा उपयोग काहीही होत नाही. जेव्हा तुम्हाला 11-11 किंवा 5-11 दिसले तेव्हा काहीही घाबरायचं कारण नाही आहे. फक्त थांबायचं थोडा वेळ आणि त्या क्षणी थोडा वेळ बाजूला बसा आणि आपला एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातच आपल्या मन शांत करा थोडंसं. आणि एक मनात किंवा हळू आवाजात एकच वाक्य म्हणायचं आहे आपल्याला, श्री स्वामी समर्थ. काय म्हणायचं आहे? श्री स्वामी समर्थ. बस एवढंच पुरेसं आहे. जर 11-11 दिसली असेल तर त्या क्षणी मनात जे आपले चांगले विचार आहेत ना, ते स्वामींपर्यंत पोहोचत असतात. म्हणून त्यावेळेला तक्रार करू नका, नकारात्मक बोलू नका आणि फक्त एक इच्छा मनात धरा आणि म्हणा, स्वामी, जे योग्य असेल ते घडू द्या. पण जर 5 वाजून 11 मिनिटं ही जर वेळ दिसली तर त्या क्षणी स्वतःला तुम्ही एक प्रश्न विचारा, की मी योग्य चाललो आहे ना? कोणावर राग आहे का? कोणाचं मन दुखवलंय का? कोणाची सवय चुकीची होत चालली आहे का? त्या क्षणी स्वामी उत्तर देत नाहीत, पण तुमचं मन उत्तर देईल तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या वेळेला कोणतीही वाईट शपथ, रागाचं बोलणं किंवा चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण त्या क्षणी तुमचं मन फार संवेदनशील असतं. जर शक्य असेल तर त्या दिवशी एखाद्याला मदत करा. एवढी छोटी सेवा स्वामींना खूप आवडते. संकेत दिसणं भाग्य आहे, पण त्याला मान देणं त्याहून मोठं भाग्य आहे. आता आपण पुढे पाहूयात. व्हिडिओच्या शेवटी जाऊया आपण आता. बाळा, आता एक क्षण बघ, स्वतःकडे बघ आणि स्वतःला आठव. तुला आठवते का, कधी अचानक घड्याळकडे पाहिलं आणि तीच वेळ पुन्हा समोर उभी राहिली? 11-11 किंवा 5-11. त्या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं? आशा होती की भीती की एखादी प्रार्थना? श्री स्वामी समर्थ विचारतात की, बाळा, मी तुला संकेत दिले, पण तू त्याकडे लक्ष दिलंस का? कदाचित त्या वेळेच्या आधी तू रडत होतास, कदाचित हार मानायचा विचार करत होतास, आणि म्हणूनच मी तुला घड्याळातून एक हाक मारली. बाळा,
स्वामी संकेत देतात फक्त पाहणाऱ्यांनाच नाही तर ओळखणाऱ्यांनाच. आज जर तुला हे शब्द ऐकताना हृदय थोडंसं जड झालं असेल तर समज हा व्हिडिओ तुलासुद्धा एक संकेत म्हणूनच आलेला आहे. आता प्रश्न असा आहे की तू त्या संकेतावर विश्वास ठेवणार आहेस का की नाही? तर तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा कधी जाणवली आहे का आणि ती कृपा तुम्ही ओळखली आहात का? एक क्षण थांबा आणि स्वतःला उत्तर द्या. चला तर मग, जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कारण हा लाईक फक्त माझ्यासाठीच नाही, तो स्वामींच्या संदेशासाठी आहे. हा संदेश तुमच्यासारख्या अजून कुणापर्यंत तरी पोहोचायला हवा, म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित एखाद्या संकटात असलेल्या माणसाला हाच संदेश एक नवा श्वास देईल. आणि हो, जर तुम्हाला रोज स्वामींचे असेच संकेत, कथा आणि कृपेचे शब्द ऐकायचे असतील ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा दाबा. कारण इथे आपली मनाला शांती मिळते आणि आयुष्यात आपल्यात एक नवीन दिशा मिळते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.